चला तर मंडळी ऐकूया सेंद्रिय ऊसाच्या शेतीसोबत रसवंतीचा पूरक व्यवसाय करणारे प्रगतिशील शेतकरी नरेंद्र कांबडी राहणार तळोधी यांची गौरी गोबाडे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. शेतकरी बंधूंनो, शेतीसोबत जर आपण पूरक व्यवसाय केले तर त्याचा निश्चितच फायदा होतो हे अनुभवाने आपल्याला कळून चुकलेलं आहे. मात्र शेतीपूरक व्यवसाय कोणते करावेत याबद्दल आपल्या मनात कधी कधी संभ्रम असतो. आपल्यासोबत आज जे शेतकरी बांधव आलेले आहेत त्यांनी रस्त्यालगत असलेल्या शेतीचा अतिशय चांगला उपयोग करून ऊसाचं पीक घेऊन तिथेच ऊसाचा रस काढून विक्री करून त्यांनी आपल्या या शेतीच्या व्यवसायाला पूरक व्यवसायाची जोड देऊन जी प्रगती साधली आहे त्या प्रगतीबद्दलच आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. हे आहेत तळोधी इथं राहणारे नरेंद्र कांबडी. तर नरेंद्रजी नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. तुम्ही ऊसाचं पीक घेता आणि त्याच ऊसाचं तुम्ही रस काढून विक्री करता. हा व्यवसाय तुमचा किती वर्षापासून सुरू आहे? हा 7 वर्षापासून आहे. अशा प्रकारे इथे ऊस लावावा रस्त्यालगत आणि इथला ऊसाचा रस काढून आपण विकावा, ही व्यवसायाची कल्पना तुमच्या मनात कशी आली? पुरती साखर खाण्यासाठी आम्ही लावला होता ऊस 2-3 वर्ष. परंतु कारखाना खूप लांब असल्यामुळे वाहतुकीचा खर्च आणि ऊस तोडणीचा खर्च खूप यायचा. त्याच्यामुळे हातात काही पैसे शिल्लक नाही राहायचे. त्याच्यामुळे 1 वर्ष तो ऊस मागा पडल्यामुळे मग रसवंतीची मशीन आणून आम्ही तिथंच एक इलेक्ट्रिक होतंच माझं बोरवेलचं, त्याच्यात एक घेऊन रसवंती हळूहळू सुरू केली. कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला पहिल्या वर्षी? पहिल्या वर्षी खूप काही प्रतिसाद नव्हता. 40-50 ग्लास विकायचे जास्त. काही अर्धी वाढी उरली मग आम्ही तोडून टाकून द्यायला लागले ती. रस्त्यालगत तळोधी नागभीड रोडवर तुमची शेती आहे, तर ही किती एकर शेती आहे आणि त्यामध्ये ऊस किती एकरवर लावता? ही आमची 3 भावाची मिळून 10 एकर शेती आहे. 2 एकर मध्ये आम्ही ऊस लावतो. कुठल्या जातीचा ऊस आहे हा? हा एक 265 आहे आणि 86-032 आहे. अशा 2 ठिकाणी 2 प्रकारचा. ऊसाचा रस गोड लागावा किंवा येणाऱ्यांना तो पिण्याची वारंवार इच्छा व्हावी यासाठी सेंद्रिय खतं वापरल्या जातात चवीच्या सुधारण्यासाठी. तर तुम्ही याबाबत काय केलेलं आहे? रासायनिक खत तर टाकतच नाही, फक्त नाममात्र सुरुवातीला फुटवे येण्यासाठी वापर करतो. त्याच्यानंतर शेणखताचा जास्तीत जास्त वापर करतो. त्याच्यामुळे चवीमध्ये खूप चांगला टेस्ट येते आणि लोकांना आवडते. शेणखत तुम्ही टाकता तर अंदाजे किती लागतं सुरुवातीला? 1 एकर मध्ये कमीत कमी 4 ट्रॅक्टर, 5 ट्रॅक्टर, 6 ट्रॅक्टर टाकतो. कारण ऊस जाती खूप खादा आहे आणि खूप त्याला अन्न लागतं आणि त्याच्यामुळे जेवढी आपण अन्नाचा पुरवठा त्याला करू तेवढी तो ठोकळ आणि मोठी होईल. शेणखतासाठी तुमच्याकडे गाई बैल वगैरे आहेत का? गायी आहेत, बैल नाही. आता ट्रॅक्टरनंच करल्यामुळे बैल ठेवत नाही. अच्छा. गायी आहेत. किती गाई आहेत? गायी 4 गायी आहेत. पूर्ण त्याचं मलमूत्र जे आहे ते पूर्ण हो. शेतीला लावता. हो. पाणी खूप लागतं ऊसाला, मग यासाठी कशी सोय केलेली आहे? असं वाटते प्रत्येकांना का ऊस मोडल्यानंतर खूप पाणी लागते, पण तसं काही नाही. एक 15 दिवसाच्या नंतर 8 दिवसाच्या नंतर जरी ओला केला पाडी दिली तरी खूप आहे. म्हणजे त्यांना वाटते की धानांना एवढं नाही लागत, कारण धानाच्या खाचरामध्ये आपल्याला सतत पाणी भरून ठेवतो. बरोबर. इथं तशी काही हे नाही. एक ओलावा केला 15 दिवसात किंवा जास्त टेम्परेचर 8 दिवसात जरी एक ओलावा केला तरी सफिशियंट. रासायनिक पद्धतीने पिकवलेला ऊस आणि शेणखत वापरून पिकवलेला ऊस काय फरक जाणवतो तुम्हाला? रासायनिक टाकून बनवलेला जो ऊस आहे त्याचे गोडी नाही राहत, चव नाही येत आणि जास्त दिवस तोडल्यानंतर तो टिकत नाही. शेणखतावर जे केलेला आहे पारंपरिक पद्धतीने हा ऊस जास्त दिवस टिकतो. त्याची गोडी आणि टेस्ट खूप चांगली आहे, म्हणजे लोकांना ते आवडते. अच्छा. ऊसा व्यतिरिक्त आणखी तुम्ही कोणती कोणती पिकं घेता? आता ऊसा व्यतिरिक्त आता पहिली फसल आम्ही धानाची घेतो आणि दुसरी पण फसल धानाचीच आहे आमच्याकडे. बाकी बारीक सारीक पेरा करतो 1 एकरात 1.5 एकरात. काही घरी लागणाऱ्या सांबार गहू वगैरे हे ते घरी खाण्यापुरता. अच्छा. उन्हाळी धान पण घेता तुम्ही? हो, उन्हाळी धान पण आहे. ऊस पण लावलेला आहे, तर यासाठी पाण्याची कशी सोय केलेली आहे मग? माझ्याकडे 2 बोरवेल आहे आणि पावसाळीच्या वेळेस एक सार्वजनिक बोडी आहे 17 एकरची. ती पावसामध्ये बोरची आवश्यकता पडत नाही. आता उन्हाळीलाच जे बोरची आवश्यकता पडते 2 बोर आहे. तुषार सिंचन घेतला, त्याच्यामध्ये अशा गोष्टी आल्यामुळे ठिबक सिंचन घेतला नाही. तुषार सिंचनाचा चांगला उपयोग होतोय का मग? हो, तुषार सिंचनाचा चांगला उपयोग होतो.
कशा पद्धतीने वापरावं लागतं हे ऊसासाठी? ऊसासाठी सुरुवातीला फुटवे येण्यासाठी तुषार सिंचन जर वापरला तर फुटवे चांगले येतात आणि मजबूत येतात. अच्छा. मग तर मोठं झाल्यानंतर तुषार सिंचन नाही वापरता येत. हं, हं. सुरुवातीला फुटवे येण्यापुरता तुषार सिंचनाचा चांगला उपयोग होतो. तुमच्याकडे जे ग्राहक येतात ऊसाचा रस पिण्यासाठी त्यांच्या समोरच तिथल्या शेतातील ऊस तोडून त्याचा तुम्ही रस काढून त्यांना विकता. हो. हा जो ग्राहकांचा प्रतिसाद आहे हा विशेषतः आता कसा मिळत आहे तुम्हाला उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये? आता तर भरपूर सारा प्रतिसाद आहे. पहिला आम्ही 2 माणूस मी एक तिघामध्ये करत होतो आणि आता 5-5 लागत आहेत. 5 जण सगळेच जण काम करावं लागत. अच्छा. खूप प्रतिसाद आहे. ऊसाचं गुऱ्हाळ जे तुम्ही लावलं आहे रस्त्यावर याला सजवण्यासाठी कशा प्रकारे प्रयत्न केलेला आहे? सजवण्यापर्यंत म्हणजे सावली असली पाहिजे म्हणून थोडा टिनाचा शेड आहे, काही मॅटचा शेड आहे. दोन्ही बाजूला 3-3, 4-4 अशी आंब्याची झाडं लावलेली आहेत. सावलीसाठी कडुलिंबाचे पण झाडं लावले आहेत. काही गावठी केळीच्या हे ठेवले आहेत झाडं. सावली मिळावी त्याच्यापासून थंडावा यावं म्हणून. हं, हं. म्हणजे ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी दुकान छान सजवलेलं आहे तुम्ही आणि सोबत झाडं सुद्धा लावलेली आहेत. हो. ऊसाचा रस काढण्यासाठी जे मशीन वापरलं जातं ते कुठल्या पद्धतीचं आहे? ते नवीन पद्धतीची आहे, ते बनवून घेतली इंडस्ट्रीच्या याच्यामधून. ती अशी साधीवाली मिळते लोकलवाली, त्याच्यातून खूप त्रास व्हायचा. हं, हं. त्याच्यामुळे ती आता मोठी मशीन यावर्षी बनवून घेतली. अच्छा. कारण ग्राहक वापस जात होते आणि नंबर नव्हता लागत. अच्छा. तर या मशीनद्वारे लवकर लवकर ऊसाचा रस ऊसाचा रस काढल्यानंतर उरलेला जो ऊस असतो त्याचं काय करता तुम्ही मग? ऊस उरतच नाही. सुरुवातीला कोरोना वगैरे होता चालू केलं त्या पिरियडमध्ये उराचा 2-3 वर्ष, कारण बंद चालू ठेवावा लागत होता. हां, हां. गव्हर्नमेंटच्या निर्णयानं तेव्हा 2-3 वर्ष उरला, पण आता काही उरत नाही. अच्छा. शेजारचे ते करणारे आहेत सिंदेवाही तालुक्यामध्ये मेहरगे म्हणून, ते बी माझ्यासारखीच वाढी करतात, पण त्याची रसवंती नाही शेत आउटसाईड असल्यामुळे. अच्छा. त्यांच्याकडचा घेऊन ठेवतो मी प्लॉट. अच्छा, म्हणजे दुसऱ्यांकडचा ऊस घेऊन त्याचा प्लॉट आपल्यासारखाच आहे ना, शेणखताचा आहे. अच्छा. तो त्यांच्याकडे पाणी आणि आपल्याला जसं पाहिजे तसं त्यांच्याकडून बनवून घेतो आणि म्हणजे जे 1 एकराचा वगैरे अर्ध्या एकराचा त्याला मोबदला देऊन ठेवतो, म्हणजे जसं जसं लागलं तसं मग आपल्याला आणता येते मला. अच्छा. म्हणजे इतरांनाही तुम्ही उद्योग देत आहात. हो हो. ऊसाचं जे चिपाड उरतं रोजच्या रोज रस काढला जातो आणि रोजच्या रोज चिपाड उरतं ते त्याचं काय करता मग? त्याचं आच्छादन करून त्याच्यावर त्याचं खत बनवतो. अच्छा. कशा ते प्रकारे? परत शेतात त्याच्यावर जे शेणखताचा पापुद्रा टाकून त्याच्यावर झाकून ओला करून त्यांना प्लॅस्टिक टाकून ठेवलं म्हणजे तो लवकरात लवकर कुजून खताच्या कामी येते. यासाठी शेतात खड्डा तयार करावा लागतो का मग? हो, खड्डा आहे ना शेतामध्ये. त्यामध्ये सर्व ऊसाचं चिपाड जमा करता चिपाड जमा करतो. आणि त्यावर मग शेणखत घालता. हो. ऊसाच्या चिपाडापासून खत तयार व्हायला किती दिवस लागतात अंदाजे? व्यवस्थित जर व्यवस्थापन केलं तर 3-4 महिन्यामध्ये कुजण्याची प्रक्रिया होऊन जाते. या खताचा कुठे उपयोग करता? सगळ्याच याच्यामध्ये धानाच्यात, ऊसाच्यात. धान कोणता लावता? कुठल्या जातीचं आहे? धान चन्नूर म्हणून आहे, सुवासिक तांदूळ आहे. हा. सुवासिक तांदळावर रोग जास्त प्रमाणात येतं असं म्हणतात. तर याबाबत तुमचा काय अनुभव आहे? रोग येतो, परंतु खूप जर दाट लावणी केली, खूप जर खत टाकलं, खूप फुटवे आहेत आणि खाचरामध्ये खूप गर्दी आहे त्या झाडाची, तर रोगाची जास्त प्रक्रिया असते. हं, आपण जर सुटसुटीत असला आणि खूप उत्पन्न न मिळण्याच्या दृष्टीनं आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात जर उत्पन्न घ्यायचं आहे, तर फुटवे कमी असले ना तेवढ्यामध्ये आपल्याला 20 क्विंटल उत्पन्नाच्या रेशोमध्ये जर काढला तर मग आपल्याला रोग वगैरे कमी राहतो. अच्छा. लावणी कशा पद्धतीने करता? लावणी साध्याच पद्धतीने करतो, कारण एवढे दिवसात श्री पद्धत, रोरीची पद्धत हे लावून पाहिलं, पण त्याच्यात बाया ज्या आहेत त्यांच्या हात बसलेला असते, वेळ भरपूर लागते त्यांना, डबल म्हणजे मजुरी डबल लागते. हां, हां. त्याच्यापेक्षा त्या पद्धतीनं रोवतात पारंपरिक पद्धतीने, त्यांना ऍडजस्ट करून सांगायचा कसा रोवायचा, त्याच पद्धतीने मग रोवणा करतो साध्या पद्धतीने. त्याच्यात काही फरक पडतो. जोडधंदा सुरू करून तुमची आर्थिक प्रगती केलेली आहे, तर कशा प्रकारे फरक पडलाय तुमचा ऊसाची घाणी सुरू केल्यापासून तुमच्या आर्थिक परिस्थिती चांगली आहे, कारण आता माझे दोन्ही मुलं इंजिनिअरिंग करतायत, त्याची फी भरण्यासाठी मला अडचण जाऊन नाही राहिली. आणि पहिले तर विचारच होता की फी भरू शकत नाही ना, आपले मुलं शेतीतच राबावं लागतील, हे करावं लागेल. पण हे चालू केल्यामुळे आता थोडी हिंमत आली, थोडे पैसे वाढले जवळ, त्याच्यामुळे त्यांना इंजिनिअरिंग टाकायला मला कोणती अडचण गेली नाही. अच्छा. बाकीचे जे शेतकरी आहेत ते निव्वळ शेतीवर अवलंबून आहेत, त्यांना काय सांगाल तुम्ही? शेती हा उद्योग समजून शेतकऱ्यांना मदत करावी असंच माझं म्हणणं आहे. आमच्या धानाच्या शेतीमध्ये 30,000 रुपयाचं उत्पन्न होतो आणि 35,000 रुपयाचा लागवडीचा खर्च येतो. त्याच्यामुळे सतत शेतकरी मागे मागे येत आहे. बरोबर. पारंपरिक आणि पाण्याची व्यवस्थापन
करणे खूप जरुरी आहे. आता माझ्या शेतामध्ये दोनही बोरला पाणी लागलं, मी नशीबवान ठरलो. हां हां. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी बोर मारले पण त्यांना अजिबात 1 इंचही अर्धा इंचही पाणी लागलं नाही. अच्छा. त्याच्यामुळे एक पीक घेऊन ते स्वस्त बसतात. म्हणजे वर्षभर 9 महिने ही शेती पडीत असते. बरोबर. एकच फसल होते. त्याच्यामुळे आपल्या देशाचं उत्पन्न कमी होतो, घटतो. कारण बारमाही पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे बरोबर. आणि आपल्या देशातला उत्पन्न आणा परत आपल्याला तेल डाळी ह्या बाहेरून देशातून बोलवावं लागतात. हे आपल्या देशाची शोकांतिका आहे. याच्यापासून मला वाईट वाटते. पण याच्यामध्ये उद्योग म्हणून शेतकऱ्यांना शासनाने याच्यासाठी उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि वर्षभर पीक घेण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मदत कशी होईल याच्यावर विचार करून त्यांना मदत करावी. सार्वजनिक मागणी आहे किमान पाण्याची व्यवस्थापन करण्याची गव्हर्नमेंटला सतत मागे लागावं. किमान पाण्याचा स्रोत गव्हर्नमेंटनं वाढावा आणि त्यांनी बी 1 इंच अर्धा इंच जरी बोरवेलला पाणी लागला तर ठिबक सिंचनाच्या माध्यमातून कोणते ना कोणते उत्पन्न घेऊन आपल्या शेतातलं उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. बरोबर. ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आता गव्हर्नमेंट त्याला 90% अनुदान देत आहे. तर नरेंद्रजी, आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या शेतीपूरक व्यवसायासोबत शेतीबद्दलचे अनुभव आमच्या कार्यक्रमातून शेतकऱ्यांना सांगितलेत, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.